चला मॅचला सुरुवात करायची. प्रेक्षणीय सामना असेल. शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जास्त बेल जर खर्च केला तर एक ओव्हर कमी केली जाईल. क्रांतीवीर 11 टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यांच्या विपक्षामध्ये सारंग 11 यांच्यामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा सामना 3 ओव्हरचा सामना यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना आहे. त्यामुळेच हा सामना प्रेक्षणीय सामना शो मॅच 3 ओव्हरची असेल. क्रांतीवीर 11 टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले. सारंगा 11च्या विपक्षामध्ये सातत्याने हे खेळाडू या मैदानामध्ये खेळत असतात. मैदानाचे चारही कानो कोपरे या दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना माहित आहेत. त्यांचं घरचं मैदान आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने उभारलेली स्पर्धा. तुषारजी मस्के यांची अथक मेहनत सातत्याने महिनाभरापासून या स्पर्धेचं आयोजन या स्पर्धेचा पहिला दिवस पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून होतो. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फिल्डिंग सजून घ्यायचे. क्रांतीवीर 11 संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आपण घेतलेला. आपण त्वरित फिल्डिंग सजून घ्यायची. 3 ओव्हरचा सामना असेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ खर्च करू नका. 3च ओव्हरचा सामना आहे. ऑर्गनाइज कमिटीने सांगितले की हा सामना 3च ओव्हरचा आहे, कारण वेळ भरपूर खर्च झाले आणि यानंतर देखील अजून एक सामना शिल्लक आहे. तो सामना खूप महत्वाचा असेल. चेंडूंची व्यवस्था मैदानामध्ये पूर्तता चेंडूंची करायची, बॉलची व्यवस्था करायची मैदानामध्ये. संध्याकाळचं हे सत्र हिरवगार आणि सौफेर मैदान ग्रीन सिटी अंबरनाथ या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. मैदानाच्या बाजूला चारी बाजूला मोठ्या संख्येने मोठी मोठी झाडं आणि त्यांच्या पलीकडे मोठमोठ्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्पर्धा देखील इमारतीप्रमाणेच मोठी आहे. या चर्चा या स्पर्धेची सध्या संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये आहे. सलामीची जोडी स्ट्रायकेनला बॅटर श्रवण आणि सोहम. श्रवण आणि सोहमची ही जोडी. पहिलं षटक क्रांतीवीर 11 टीमच्या माध्यमातून. टीमचे कॅप्टन रुद्र पहिला ओव्हरसाठी पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने लेग स्टंपच्या बाहेर खराब लेंथ लाईनने या ओव्हरला सुरुवात केली आहे रुद्रने. एक्स्ट्रा धावेनिशी वाईटच्या रूपाने अवंतर धावेनिशी खातं ओपन होतं सारंगा 11 टीमचं. सारंगा 11 टीम खरं तर ते स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. दुसरा वाईट बॉल विकेट किपरने सोडून दिले. बॉल चाललाय फाईन स्टॉप कडे सीमा पार. बाईटच्या रूपाने चौकार येतोय. पंजाब 5 धावा. सुरुवात गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल वाईट प्लस चौकार बाईच्या रूपाने पंजा आलंय. दिवाळी तर नाहीये परंतु बोनसच्या रूपाने धावा मिळतात सारंगा 11 टीमला. खराब सुरुवात झालीये. साइड चेंज केलीये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. तिसरा वाईट. वाईट बॉलचे हॅट्रिक रुद्र गोलंदाज टीमच्या कॅप्टन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर स्वतःनेच गोलंदाजी सोडलीये. त्याला दिशा मिळाली नाहीये. दिशा मिळाली नाही क्रिकेटमध्ये की दशा होते, सुरुवात तशीच झाली आहे. कोणताही बॉल नाहीये, लिगल बॉल नाहीये. 3 वाईट 1 चौकार, एकूण 7 धावा खर्च केलेत. त्याचा फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्रांतीवीरने खराब सुरुवात केली आहे. मोडा ओव्हर द विकेटने
फुल टॉच ऑन साइडला टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डर होता फेकी केली नाहीये थ्रो केला नाहीये धावाची संधी बनाली होती सिंगल येते बॅटने टीमची टोटल 8 वर जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हरचा सामना प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेचून मारलाय बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये गॅप मधून बॉल चाललाय सीमा रेषेकडे फिल्डर पोहोचलेत चौकाराचं रक्षण झालंय का थोडीशी धडपड डीप मध्ये जरूर पाहायला मिळाली 2 धावा येतील 3 धावा पूर्ण केलेत 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ते 11 वर कोणती विकेट गमावली नाहीये पहिल्याच 2 बॉल मध्ये 11 धावा आल्यात सारंगा 11 टीमच्या खात्यामध्ये क्रांतीवीर 11 च्या विपक्षामध्ये शो मॅच सध्या आपण पाहतोय पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न इलिव्हेशन नाहीये टायमिंग साध्य करता आलं नाही डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक येतील 1 बाउन्स उचली फेकी खराब तोपर्यंत 2 धावा चांगली सुरुवात करून दिली श्रवण आणि त्याच्या सोबतीलाच सोहम आणि श्रवणने पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट वर घेता आलं नाही चेंडूच्या जरूर मिनिट वर गेला होता परंतु टायमिंग नव्हतं बॅट अगोदर फिरली बॉल पॉइंट कडे जात असताना सिंगल येते एक्स्ट्रा धाबा भरपूर आलेत पहिल्याच ओव्हर मध्ये 3 बॉल वाईट टाकले त्यानंतर गोलंदाज बदलला त्याच्यानंतर 3 धाबा धावून देखील पुन्हा आल्यात टीमची टोटल सध्या 14 वर पहिलं षटक प्रगती पदावर लेन चांगली होती यॉर्कर अगदी स्टंपच्या जवळून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 5 बॉल 14 धाबा 14 धावा जरूर खर्च केलेत विकेट मिळवता आली नाहीये क्रांतीवीर 11 टीमला पहिलं षटक प्रगती पथावर राईट अँड ओव्हर द विकेटने ओव्हर पिच होता चुकीच्या फटक्याची निवड डावा पाय थोडासा मागे सरकवत असताना बाजूला सरकवत असताना क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न खरं तर या बॉलवर ओव्हर पिच बॉलवर समोर लॉफ्टेड फटका जरूर सजवता आला असता परंतु चुकीच्या फटक्याची निवड आणि डॉट बॉल ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 बॅटिंग करत असताना सारंगा 11 टीम क्रांतीवीरच्या विपक्षामध्ये याच मैदानावर या दोन्ही टीम सराव करत असतात आणि या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामने एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत असताना दुसरं षटक आरिफचं पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा खर्च झालेत सलामीची जोडी सोहम आणि श्रवण दोन्ही खेळपट्टीवर आहेत एक्स्ट्रा धाबा भरपूर आलेत बायच्या रूपाने आलेले चौकार 3 व्हाईट बॉल एकूण 7 एक्स्ट्रा धाबा पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा ओव्हर पिच पुढे टाकला होता क्रॉस बॅटने पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न फ्रंट पुढे ओपन करत असताना एकेरी दुहेरी धावाने सध्या धावपलक चालू ठेवण्याचं काम या इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय आरिफ याचं हे दुसरं षटक 7 बॉल मध्ये टीमची टोटल 15 वर जाऊन पोहोचली कमी रनअपने आरिफ राईट हँडने उजव्या स्टिच्या खूपच बाहेर खेळपट्टीच्या खूपच दूर ठेवला होता वाईटचा इशारा पंधरा धावा 16 धावा आरिफ राईट हँड ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटर साठी ओव्हर पिच होता समोर खेळण्याचा प्रयत्न बॉल हवे विकेट किपर बॉलच्या खाली कॅप्टनच्या हातामध्ये शेल पहिला झटका लागले सारंगा 11 टीमला
एंडवर विकेट मिळवून दिली. हरीफने या ओव्हरमध्ये टीमची टोटल स्थिरावली ती 16 वर. पुढचा बॉल पारसाठी कमी गतीचा फ्रंट फूट थोडस ओपन करत असताना समोर स्ट्रेट ड्राईव्ह साठी बॅट फिरवली होती, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. बॉलच्या मेरिटवर जाता आलं नाहीये बॅटर फार्थला. कमबॅक केले या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल मध्ये 2 धाबा खर्च करत असताना एक विकेट देखील या ओव्हरमध्ये मिळून दिली आहे क्रांतीवीर टीमला. बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन ठेवला गेलाय. फुल टॉच समोर बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल कडे फिल्डर पोहोचला आणि जोपर्यंत फेकी होईल लॉंग ऑन मधून तोपर्यंत 2 धाबा येतील पारच्या खात्यामध्ये. सुरुवात चांगली झाली होती, गोलंदाजी खराब झाली. पहिल्याच बॉलरने चुका केल्या, तिथे धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. धाबा रोखल्या गेलेत. कमी गतीचा बॉल लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय लेग स्लिपला बीट करत असताना. शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी आहेत. सिंगल येते, जरूर मोठे फटके येत नाहीत या इनिंग मध्ये सारंगा 11 टीमच्या माध्यमातून, परंतु सिंगल डबलने धाबा चालू ठेवल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 18 धाबा. 18 धाबा 1 विकेट. बॅटिंग करत असताना सारंगा 11 संघ क्रांतीवीरच्या विपक्षामध्ये. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, उडवता आला नाहीये. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सारंगा 11 टीमची टोटल 18 वर 1 विकेट. एकोणीस धाबा 1 विकेट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर एकूण 14 धाबा आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये हरीफने 5 धाबा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळून दिली. सोहम आणि पार्थ सध्या खेळपट्टीवर आहेत. सोहम आणि पार्थ फारसं काही योगदान दिलेलं नाहीये आतापर्यंत. 2 ओव्हरचा विचार केला तर बाईच्या रूपाने एक जरूर सुरुवातीलाच चौकार आला होता, त्यानंतर कोणताही मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. एकेरी दुहेरी धाव्याने धावफलक चालू ठेवण्याचं, हलू ठेवण्याचं, धावत ठेवण्याचा प्रयत्न सध्या सारंगा 11 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी ओव्हर क्रांतीवीर 11 टीमच्या माध्यमातून आयुषवर ही जबाबदारी दिली गेली आहे. प्रेक्षणीय मॅच सध्या आपण पाहतोय. शो मॅच चा आनंद घेत असताना कित्येक या परिसरातील प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आयुष चला मॅच सुरू करायची. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बदल. कव्हरचा शतरक्षक डीप मध्ये होता, त्याला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवला गेले. मिड ऑफ पाहायला मिळतोय. कव्हर आत सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर लेग शॉर्ट थर्ड मॅन. पुढचा बॉल पुढे येत असताना ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत. स्क्वेअर लेग शतरक्षक बॉलच्या खाली विकेटचं पतन. पारची केली संपुष्टात. दुसरा झटका. नंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच गायकवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वस्तिक 11 यांच्यामध्ये नार्फेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज राहुल पारची विकेट गेल्यानंतर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज समोर गोलंदाज आयुषने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. जास्त वेळ खर्च करू नका, स्पीडअप करायचे. आयुषच्या खात्यामध्ये विकेट एका खुराक आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आयुष
थोडीशी बोटांची जादू दाखवतोय. कटरचा वापर लेफ्ट हँड बॅटर साठी हा ऑफ कटर होता तो लेग कटर बनवत असतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न धावच्या रूपाने विकेटचं पतन. तिसरा झटका लागले सारंग 11 टीमला. आयुषने आपल्या हाताची जादू दाखवली. स्पिनर आहे आयुष, बोट फिरवतोय. कटरचा वापर त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने लेंथ लाईनचा मारा सुरू त्याच पद्धतीने फिल्डिंग त्याने सजून ठेवली. त्यामुळेच 2 विकेट आले धावाच्या रूपाने. विकेट पहिल्या बॉलवर देखील विकेट मिळून दिली आहे. तर नवीन फलंदाज नॉस्टॅकिनवर श्रवण दर्शन, स्ट्राईकला श्रवण, नॉस्टॅकिनवर दर्शन. स्वीप करण्याचा प्रयत्न स्थिर चाकीवरून ऑन साईडला अगदी पुढ्यात टाकला होता परंतु संपर्क नाही. अगदी बॅटच्या जवळून वलन घेतला. लेग कटर ऑफ कटर दोन्ही स्पिन करण्याची क्षमता आयुषमध्ये दाखवले. चांगली गोलंदाजी. 3 बॉल मध्ये कोणती धाव त्याने खर्च केली नाहीये. प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या शैलीने आयुषच्या गोलंदाजाने. श्रवणसाठी पुढचा बॉल. यावेळेस बॉल हवे. क्षेत्ररक्षक मागे जात असताना बॉल कडे पोहोचला. अजून एक विकेट आयुषच्या खात्यामध्ये. टाल्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 4 बॉल मध्ये 2 विकेट, 1 विकेट धावाच्या रूपाने. 3 विकेट या ओव्हरमध्ये आले. केली या ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरमध्ये आयुषने शांत ठेवले गेले सर्व फलंदाजांना. शेवटचा बॉल शिल्लक टीमची टोटल 20 वर जाऊन पोहोचली. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉल मध्ये आयुषने खर्च केली. शेवटचा बॉल. कटरचा वापर ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावबाची संधी. बॅट हवेत आहे का? यस बॅट हवेत. विकेटचं पतन. टाल्यांचा गजर व्हायला हरकत नाही आयुषसाठी. या ओव्हरमध्ये एकच आणि विकेट घेतलेत एकूण 4. त्यामध्ये 2 विकेट धावाच्या रूपाने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि टीमची टोटल 20 वर. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता.
स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन आणि गायकवाडपाडा टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. एक मोठी फाईट. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार तुषारजी मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वपूर्ण सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. हा सामना देखील 5 ओव्हरचा असेल. स्वस्तिक 11 आणि गायकवाडपाडा यांच्यामध्ये ही मॅच. गायकवाड 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. स्वस्तिक 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड असा कॉल टेल आलाय म्हणजेच गायकवाड 11 टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली. थोडीशी आपण दोन्ही कॅप्टनची चर्चा करूयात. टॉस जिंकलाय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. काय मनामध्ये सध्या सुरू आहेत भावना? कसं वाटतं मैदानामध्ये खेळत असताना? काय सांगशील या स्पर्धेबद्दल? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. भीमटोला की तरफ से, ग्रुप की तरफ से जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है, बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म दिया है प्लेयर्स के लिए परफॉर्मेंस दिखाने के लिए, अपना परफॉर्म देने के लिए. और जैसे अभी हम लोग टॉस जीते, हमारा डिसीजन रहेगा पहला बैटिंग करने का. कितने रन तक जाने की कोशिश करेंगे? हालांकि मुकाबला बहुत ही इम्पोर्टेंट है. 40-45 प्लस हमारा टारगेट रहेगा स्कोर करने का. थँक्यू. मॅचला होती सुरुवात. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय गायकवाड 11 टीमने स्वस्तिक 11च्या विपक्षामध्ये घेतली. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये शो मॅच या दोन्ही नामांकित संघांमध्ये पाहायला मिळते. एक चुरशीची लढत या शो मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच मी म्हणेल या मॅचला स्पेशल मॅच, कारण स्पेशल मॅच मध्ये हे सर्व स्पेशल खेळाडू ज्यांनी भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी केली आहे, सो त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र प्रथम सत्रामध्ये बनली गेली आहे ती म्हणजे 21 धावांचं लक्ष्य. सुरुवात थोडीशी खडतर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे चेंजेस करत असताना पंच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा बॉल पहिले म्हटला की येईल, मात्र त्यानंतर थोडासा बॉल खाली राहतोय. आला बॉल डॉट वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेशला आपण पाहतोय. ओमकार आणि रुद्र असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. अडचणीमध्ये संघ सापडलाय, कारण जवळपास 21 धावांचा बचाव करायचा आहे. जबरदस्त शेवटचं षटक आपल्याला आयुषच्या वतीने पाहायला मिळालं. आयुषने जबरदस्त गोलंदाजी करत 4 महत्वाचे विकेट कॅरी केले. एक महत्वाची धाव फक्त खर्च केली आणि या मॅच मध्ये जो संघ आपल्याला अडचणीमध्ये पाहायला मिळत होता, असा संघ क्रांतीवीर या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. चलिए थोडीशी नाही तर भरपूर मोठी मिस्टेक डाऊन द लेग साइड. वाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये अर्जुन वसीट आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग ज्या खेळाडूने नेहमी केली आहे, यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मार्क, भावेश हे सर्व खेळाडू ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सेट बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल थोडासा आपण पाहू शकतो अनुमान चुकीचा पाहायला मिळतोय. आलिया मैदानावरती सिंगल. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर 6 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती 6 ऑन द बोर्ड.
षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत तुषारदादा मस्के साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं विशेष कौतुक करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीमध्ये भरपूर चांगलं आयोजन आपल्याला भीमटेवा आणि विशेष करून तुषारदादा मस्के साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं विशेष आपण कौतुक करणार आहोत. तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्राऊड ऑफ अंबरनाथ म्हणून ज्यांची ओळख आहे, एक दिनू कांबळे आणि दुसरे म्हणजे मॅगी दादा, या दोघांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. कारण या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत अथक परिश्रम आपल्याला मॅगी दादांच्या वतीने पाहायला मिळाली. त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. गोलंदाजाने दिली. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र समाप्त झालं एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 6 डीजे. चं लक्ष, 21 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग करत असताना टीम सारंगा 11 या संघाच्या वतीने फक्त 6 धावा फलकावरती ऍड झाल्यात. म्हणजे विजयासाठी अजून देखील 15ची आवश्यकता. 12 मध्ये 15 धावा बनू देखील शकतात. धावा डिफेंड देखील होऊ शकतात. जर मनामध्ये विश्वास असेल, मनामध्ये कॅपॅबिलिटी असेल, कॅलिबर असेल तर मात्र धावा देखील बनतील. या टीम मात्र शंका नाहीये. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. धावा देखील जबरदस्त मिळतील. बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा दमदार षटकार. वरती तुटून पडतो. अगदी तशीच मैदानावरती फलंदाज श्रवण वरती तुटून पडलेत. ओमकारच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक सिक्सर पाहायला मिळतो. या मॅचची आव्हान निघली आहे. 9 धावांची आवश्यकता. इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टेक, या मिस्टेक टाळणं अतिशय गरजेचं आहे. या मिस्टेक टाळणं अतिशय महत्वाचं, अतिशय गरजेचं राहणार आहे. आलीय मैदानावरती 100च्या स्वरूपामधील सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. थोडस चेंजेस, येस थोडस लेट अपडेशन. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील बॉल शिल्लक आहेत, ते म्हणजे 4. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. यावेळेस बॉल हवेमध्ये मिसहिट पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये, कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप. हो ना, तुमचे जरा दम घ्या. असू द्या, तुमचेच आहेत ते, समजून घ्यावा एखाद्याला. आली सिंगल. धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7ची आवश्यकता. 9 चेंडू 7. 9 मध्ये 7ची आवश्यकता आणि तुम्ही म्हणतायत की पळा. असं चालत नाही. प्रत्येक खेळाडू जो मैदानावरती खेळत असतो त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी असते, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली असते. यावेळेस देखील जबरदस्त फिल्डिंगचं मुसायर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, चौकार पाहायला मिळतो. 4 धावा. लेट पण थेट डिसिजन आलाय. 4 धावांसाठी चौकार. मेल 19 ऑन द बोर्ड. 2 धावांची आवश्यकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. आलेली मैदानावरती सिंगल. आता एका धावेची आवश्यकता. स्कोअर लेवल 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेची आवश्यकता. पुढील मॅच गायकवाड पाडा संघ विपक्ष स्वस्तिक 11 अशी लढत पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला रंगेली होती, मात्र शंका नाहीये. सामना असेल 5 ओव्हरचा. गोलंदाज तयार. एका धावेची आवश्यकता. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळतीये. कीपरच्या मागे, थर्डमॅनच्या दिशेला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकत असताना
टीम क्रांतीवीर 11 अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम सारंगा 11. मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला तुषार दादांच्या वतीने देखील पाहायला मिळाली. स्केड्यूल अगदी बिझी असतो, मात्र वेळात वेळ काढून भीमटोळा या ग्रुपचं नाव मोठं व्हावं यासाठी भरपूर सारी मेहनत त्यांची